चला SP बिलोची टीम आपला 12th मन आपण पाठवून द्यायचा आहे. चला आपण या ठिकाणी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व काय सुसर्वदा गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांना वंदन करून नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई माझी एकविरा माऊली तिच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या चौथ्या दिवसाला उपसरपंच चषक 2026च्या या ठिकाणी आपण सुरुवात करूयात. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वन बिलोशी एक्सप्रेस प्रियेश पाटील सज्ज होतोय. पहिला चेंडू भूषण पाटीलनं ओव्हर दी पॉइंट खेळण्याचा प्रयत्न केलाय. मुकेश पाटील त्या बॉलचा पाठलाग करतोय. एक कंप्लीट केली आहे, दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आहेत आणि दोन सुद्धा कंप्लीट होतील. फेक थोडीशी आगळीवेगळी बघायला मिळाली. काय तिसऱ्याच्या शोधामध्ये जातील नाही, मात्र तिसऱ्याकरिता बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी. दोन वर समाधान मानावं लागेल. भूषण पाटील सुद्धा कोणापेक्षा कमी नाहीये. अनेकदा मोठमोठे फटके खेळणारा खेळाडू तो भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल झालाय. SP बिलोची टीम मैदानामध्ये खेळती आणि SP येणार नाही असं खूप कमी वेळा बघायला मिळतं. संदीपजी पाटील ते या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं मनपूर्वक पुनश्च एकदा सहर्ष स्वागत आहे या ठिकाणी. अप्रतिम चेंडू प्रियेश कडनं या ठिकाणी कमबॅक करणारा बघायला मिळाला. फुलटॉस बॉल तो मात्र मिस झाला. विकेटच्या मागे थोडीशी फंबल होतीये रुपेश कडनं. पंच वळलेत आमच्याकडे या ठिकाणी. इट्स अ नॉन प्लेबल दर्शवत असताना अतिरिक्त चेंडू एक अतिरिक्त धावफलक वाढते आणि धावफलकाचा विचार केला तर तो मात्र पुढे जाऊन पोहोचेल. पुन्हा एकदा भूषण पाटील लाईव्ह स्क्रीनवर आपण त्यांना पाहतोय बॅटिंग करत असताना. यावेळेला सुशांत यांच्या हातामध्ये बॉल येतोय. सुशांत महत्त्वपूर्ण त्याही खेळाडूचा खऱ्या अर्थानं ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे रोल आहे. कारण यशस्वी करण्यामागे एक दोघाचा नाही तर संपूर्ण SP ग्रुप यांची अथक मेहनत. हे जे 11 खेळाडू मैदानामध्ये खेळत आहेत यांची सुद्धा खूप सारी मेहनत. कारण प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रोलमध्ये आपण पाहिलंय. यावेळी मिडॉनच्या दिशेनं बॉलला खेळलाय. तिकडे झाली आहे निखिल पाटील कडनं थोडीशी फंबल. मागे बॅकअप देत असताना दीक्षित कडनं होतीये चूक आणि तन्मयला गुंगारा देऊन बॉल सरळ ट्रॅव्हल झालाय. त्या ठिकाणी पाहिलं तर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर मिडॉन कडनं होतीये चूक आणि त्या चुकीचं रूपांतर होत आहे चौकारामध्ये. धावा मिळत आहे 4. भूषण पाटील असं वाटत होतं थोडासा स्ट्रगल बघायला मिळतोय सुरुवातीला, परंतु तो स्ट्रगल संपवणारा एक चौकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. धावा मिळाल्या 4 आणि 4 पहिला पण तर स्कोर कार्ड वाढलंय आणि पुढे जाऊन पोहोचलंय 7-7. सज्ज होईल पुढचा बॉल. प्रियेश पाटील यावेळेला पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलेला बॉल मिस झालाय. रुपेश पाटील यष्ट्यांच्या मागे आहे आणि त्याच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावेल. सातत्याने या हंगामामध्ये यष्ट्यांच्या मागे आपण दोघा तिघांना पाहिलंय. SP बिलोची टीमच्या अभिनय पाटीलला आपण पाहिलंय. आता रुपेश बघायला मिळतात. आकाश पाटील अनेकदा पाहिलेत. यावेळेला मात्र भूषण पाटीलच्या स्लॉट मध्ये आलाय बॉल आणि इतक्या वेगानं त्या बॉलला सरळ फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि तिकडे पकडलीये प्रेक्षकांना कॅच. चला या तुमच्याकरिता संदीप पाटील SP यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. खेळाडू आहेत का? ज्यांनी पकडली ते झाले पाहिजे त्याची नोंद असू द्या आणि तो खेळाडू नसावा हे सुद्धा लक्षात असू द्या. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेला खेळाडू आपण यावेळी बॅटिंग स्टान्सवरनं पाहतोय. नाव आहे त्याचं कुणाल पाटील. आम्ही कालच उल्लेख केला होता की आपल्या वाडा तालुक्याच्या टेनिस क्रिकेटमधील खेळाडू WCA मधील खेळाडू आज अनेक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत.
आणि त्यापैकीच एक कुणाल पाटील तो मात्र यावेळी स्ट्रायकिंग एंडला बॅटिंग करण्याकरिता दाखल झाला. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता बिलोशीकरांचा गोलंदाजीतला हुकमाचा एक्का तो गोलंदाजी ट्रॅकवरनं येतोय. नाव आहे त्याचं यंग ब्रिगेडियर पियुष भोईर. तो गोलंदाजी करण्याकरिता बॉलिंग ट्रॅकवरनं यावेळी हलक्या हातानं स्टिअर केलं. या बॉलला अडवलाय करा. धावचीची संधी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जाऊन त्या ठिकाणी बॉलला स्टॉप केलेलं आणि फेक करण्यामागे थोडेसे लेट झाले. एक सिंगल मिळाली आहे कारण स्ट्रायकिंग एंडला भूषण पाटीलला आणणं यावेळेला गरजेचं आहे. कारण वाऱ्याचा झोप पाहिला तर तो मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाकरिता बराचसा उपयुक्तशीर बघायला मिळतोय. तीन खेळाडू 30 बाहेर बघायला मिळतात. एक विचार केला तर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बघायला मिळतोय. दीक्षित आहेत तिकडे. त्यानंतर पाहिलं तर दुसरा खेळाडू मिड विकेट काउकर्नरच्या दिशेनं बघायला मिळतोय प्रियेश पाटील आणि लॉंग ऑफला तन्मय बघायला मिळत आहेत. भूषण पाटील स्ट्रायकिंग एंडला बघायला मिळत आहेत. उपसरपंच आहेत ग्रामपंचायत नाणेचे ते यावेळी स्ट्राईकला 1.1. या वेळेला बॅटची एज घेतली आहे. डेफिनेटली आवाज इथपर्यंत आला आणि तदनंतर मात्र यष्ट्यांच्या मागे रुपेशने कंप्लीट केली आहे कॅच. परतावं लागेल माघारी. विकेटचं पतन खेळाडू बाद. अजून एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू नाणे संघाचा तो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झालाय. नाव आहे त्याचं शुभम पाटील. तो प्रांगणामध्ये दाखल बॅटिंगसाठी. यावेळेला मागे गेलेत. जागा बनवून ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल मिस झाला. विकेटच्या मागे निघून जाईल आणि पंच वळलेत आमच्याकडे या ठिकाणी दर्शवत असताना. लाईन तर चांगली होती पण या ठिकाणी पाहिलं पण तर दिशा भरकटताना बघायला मिळते आणि एक अतिरिक्तनं वाढून धावफलकाचा विचार केला तर तो मात्र स्कोर कार्डवर लागत असताना बघायला मिळतोय. याही वेळेला फटका फसलाय. काय रुपेश धावसंख्येकडे आपण पुन्हा एकदा जाऊयात. 16 या अंकावर बघायला मिळते. 1.3 बॉलचा खेळ झालाय आणि विचार केला तर 16 धावा स्कोर कार्डवर जोडल्या गेल्यात. वेळ हा बिलोशी संघ तुमच्याकरिता सुद्धा लावलेला आहे. 20 मिनिटांमध्ये कंपल्सरी तुम्हाला 4 षटका हाताळायची आहे त्याची नोंद असू द्या. सज्ज होईल पुढचा बॉल. पियुष भोईर पुन्हा एकदा. यावेळेला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करायचं होतं. बॉलला प्रयत्न केलेले त्याने परंतु तदनंतर बॉल आपण पाहिलं तर लॉंगांच्या दिशेनं आला. एक सिंगल या बॉलवर तर मिळाली आहे आणि विचार केला तर पुनश्च एकदा दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये नाही आहेत. मनामध्ये कल्पेश कॅप्टन म्हणाले होते की 65+ धावा करण्याचा मनसुबा आहे आणि धावसंख्येचा विचार केला तर 17 या अंकावर बघायला मिळते. 1.4 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या 17. पुढचा बॉल. पियुष भोईर पुन्हा एकदा. यावेळेला जॉब करण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी
आणि तदनंतर मात्र निखिल यांच्या हातामध्ये बॉल जाऊन विसावेल अजून एक विचार केला तर त्या ठिकाणी डॉट स्वरूपामध्ये कंप्लीट होतोय. निर्धाव चेंडू कंप्लीट होतोय. बघा पियुष भोईरचं हे षटक बघा 1.4 आपण पाहिलेले आणि 1.5 आता कंप्लीट झालेले आहेत. म्हणजे या षटकामधील विचार केला त्याने 5 चेंडू हाताळलेत आणि धाव फक्त आणि फक्त 4 खर्ची केल्या, ज्यामध्ये एक विकेट सुद्धा बघायला मिळाली आहे. फटका सजवला, मागे फिल्डर आहेत दीक्षित, थोडीशी फंबल बघायला मिळालेली. लगेच दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये आणि 2 धावा कंप्लीट होतील. फेक थोडीशी लूज बघायला मिळाली आणि विचार केला तर षटक क्रमांक या ठिकाणी संपलंय दुसरं आणि 2 षटकाखेरीज धावा स्कोर कार्डवर पाहिल्या तर त्या मात्र जोडल्या गेल्यात. 19 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. 19 2 षटकं परफेक्ट 10 मिनिटात हाताळलेली आहेत याची नोंद असू द्या. 5:34 पहिला चेंडू पिच झालेला आणि तदनंतर 5:44 झालेले आहेत याची नोंद असू द्या. चला नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरिता नाव आहे प्रियेश पाटील. वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी तो बॉलिंग ट्रॅकवरनं आलाय. वाईट चेंडू अंपायर दर्शवत असताना या ठिकाणी लेग स्टंपला मिस झाला आणि तदनंतर पुन्हा पठाण सर या ठिकाणी आमच्याकडे वळलेत. सर्व ऑफिशियल्स आमचे जेपी पॅनलचे 4ही पंच नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आणि कॅप्टन्स आपल्या जर्सीज कलेक्ट करण्याकरिता आपण यायचं आहे. याही वेळेला पाहिलं आपण तर पुन्हा एकदा दिशा भरकटती आहे. पुन्हा एकदा एक सलगचा दुसरा वाईट चेंडू तो मैदानात येत असताना बघायला मिळतो. धावसंख्या 1 वाढती आणि पुढे जाऊन पोहोचेल 21 डीकेपी पाहुणीपाडा आणि प्रिशा 11 किरवली. डीकेपी पाहुणीपाडा आणि प्रिशा 11 किरवली. चला टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स. यावेळेला फटका चांगला आहे गॅपमध्ये. मुकेश पाटील त्या बॉलचा पाठलाग करेल त्याआधी बॉल निघून जाईल सरळ 1 बाउन्सनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळाल्या धावा 4 न वाढून मात्र स्कोर कार्ड पुढे जात असताना बघायला मिळत आहे ते म्हणजेच 25 या अंकावर हवेच्या उलट्या बाजूनं. यावेळी मात्र फटका बघायला मिळाला आपल्याला कुणाल पाटीलच्या बॅटमधनं. तो यशस्वी झालाय, बॉल निघून गेलाय 1 बाउन्सनं सीमा पार. आल्या धावा 4 आणि 4 न वाढून 25 धावा स्कोर कार्डवर. याही वेळेला फटका चांगला आहे, सरळ मानवांना दिली आहे ती म्हणजेच आमच्या समालोचन कक्षाला. बॉलला फेकून दिलंय कुणाल पाटील नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. बघा कौतुक करावं लागेल कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये हवेच्या उलट्या बाजूने जबरदस्त फटकेबाजी ती मात्र कुणाल पाटीलची मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. बॉल गेलाय सरळ सीमारेषा पार. मिळाल्या धावा 6 आणि 6 न वाढून स्कोर कार्ड 31 या अंकावर जाऊन पोहोचेल. स्वागत प्रिशा 11 किरवली. आपल्या जर्सीज आपण कलेक्ट करायच्या आहेत. डीकेपी स्पोर्ट्स पाहुणीपाडा.
चला या ठिकाणी मात्र प्रियेश पाटीलच्या विपक्षामध्ये तुफानी फटकेबाजी ती मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. कुणाल पाटील मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याने मात्र यावेळी फटके सजवलेत. धावसंख्येनं उच्चांक गाठला, 31 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. 2.2 बॉलचा खेळ झाला आहे. हे षटक आतापर्यंत पाहिलं आपण तर या षटकामध्ये धावा आल्यात त्या म्हणजेच 12. 2 चेंडूमध्ये 12 धावा आल्यात मैदानात. याही वेळेला फटका चांगला मागे तन्मय बॉलला स्टॉप करतो. एक सिंगल तर मिळाली आहे आणि मानावं लागेल सिंगलवर समाधान मानावं लागेल. बॉल घेऊन तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला तन्मयने. तन्मय या संघामधील प्रमुख क्षेत्ररक्षणाचा खेळाडू आहे असं म्हणावं लागेल, कारण नेहमी 30 बाहेरच त्याला तैनात केलं जात असतं. क्षेत्ररक्षण नेहमी त्याच्याकडनं चांगलं बघायला मिळतं. आपण पाहिलं तर उजव्या हाताचे फलंदाज आता शुभम आहेत स्ट्राईकला. शुभमच्या विपक्षामध्ये प्रियेश पाटील. यावेळेला फुलर लेनची डिलिव्हरी बघायला मिळाली. त्या ठिकाणी एक सिंगल या बॉलवर मिळाली आहे. दीक्षित त्याला गोलंदाजी ट्रॅकवरनं आपण पाहतोय गोलंदाजी करताना. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन ते मैदानामध्ये बघायला मिळते आणि जेवढ्या जास्त वेळा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असतं तेवढा मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमकरिता डोकेदुखी असते, कारण प्रत्येक बॉल नंतर एक सिंगल आल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये बदल बघायला मिळतात. याही वेळेला आपटून टाकलेला बॉल त्याला फेकून दिलाय. कुणाल पाटीलला पुल करत असताना ओव्हर दी स्क्वेअर लेग बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणाल पाटीलच्या बॅटमधनं अजून एक तडाखा. पहिला पण शफल झाले, तदनंतर बघायला मिळाला बॉल आणि तदनंतर पुल केलं या बॉलला. कुणाल पाटील त्याचा क्लास मैदानामधनं दाखवत असताना तंत्रशुद्धता फटकेबाजीमध्ये बघायला मिळते. बॉल सीमारेच्या पार निघून गेला. मिळाल्या धावा 6. धावसंख्या 39 39 अंकावर जाऊन पोहोचेल. याही वेळेला फुलटॉस बॉल मिळालाय. दीक्षित त्या ठिकाणी जज करतायत, त्याच्या मस्तकावर दस्तक देत त्याला बॉल न दिलाय, केलंय बीट आणि तदनंतर बॉल मात्र निघून गेलाय. थर्ड अंपायरकडे थँक्यू. थर्ड अंपायरकडे या ठिकाणी रेफर केलं गेलंय. It's a boundary.
चौकार चौकार फायनल डिसिजन चौकार इथून आलेला आहे. करण्याकरिता यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने चालला. एक सिंगल तर या बॉलवर मिळाली आहे आणि सिंगलवर मात्र समाधान मानावं लागेल की काय दुसऱ्याच्या शोधामध्ये नाही. संख्येचा विचार केला तर या ठिकाणी वाढली आणि पुढे जाऊन पोहोचली आहे 44-44 या अंकावर. चला मॅचकडे पुन्हा एकदा जाऊया. दीक्षित पाटील यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरिता आलाय. यावेळेला कुणाल पाटील सरळ बॉलला फेकून देतोय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणाल पाटीलच्या बॅटमधनं अजून एक तडाखा मैदानाच्या आत. बॉल सरळ सीमारेषा पार आणि तब्बल 50 धावा स्कोर कार्ड वर जोडल्या गेल्यात. या ठिकाणी 3.2 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धावा स्कोर कार्ड वर आहेत त्या म्हणजे 50. जबरदस्त बॅटिंग कुणाल पाटील. दुसऱ्या बाजूनं म्हणजे हवेच्या उलट्या बाजूनं आता षटकार त्याच्या बॅटमधनं चौकार त्याच्या बॅटमधनं बघायला मिळत आहेत. एक तर कंप्लीट केली आहे. दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये काय निघतील आणि 2 धावा कंप्लीट होतील. सुंदर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. आज बिलशीकरांना सुद्धा प्रश्नामध्ये धाडलंय उर्वी 11 नाणे संघाच्या फलंदाजांनी आणि त्यापैकी महत्वाचा रोल प्ले करतोय ते नाव आहे कुणाल पाटील. 9 चेंडू 31 या धावसंख्येवर वैयक्तिक खेळ करत असताना आणि संघाची धावसंख्या पाहिली तर ती मात्र जाऊन पोहोचली आहे 52 या अंकावर. नेक्स्ट मॅच डीकेपी स्पोर्ट्स पावणीपाडा आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल टीम प्रिशा 11 किरवली. या 2 संघांमध्ये लढत असेल. याही वेळेला फुल टॉस बॉल रडार मध्ये आलाय आणि आतापर्यंतचा मला वाटतं लेफ्ट हँडेड बॅटरनी ठोकलेला हा सर्वात लांब षटकार तो मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. बॉल चाललाय सडक पे कडक कुणाल पाटीलच्या बॅटमधनं डान्सिंग डाऊन दी ट्रॅक आले आणि तदनंतर मात्र फुल टॉस बॉल मिळाला आणि फुल टॉस बॉलला सर फुल टोल वसूल केलंय. बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कुणाल पाटील या मॅच मध्ये बहरामध्ये बघायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. धावसंख्या तब्बल पहिल्या पंटर उच्चांक गाठत असताना यावेळेला फिंगर रोल केले. या बॉलवर पंचांकडे आशापूत नजरेनं पाहतायत. गतीमध्ये परिवर्तन
बघा अभिनय पाटील या बॉलच्या आधी काहीतरी कानमंत्र दिला आणि त्या कानमंत्रावर ठामपणे उभं राहत असताना आपल्याला दीक्षित बघायला मिळतोय. विचार केला आपण तर या ठिकाणी त्याने इथून एक अप्रतिम चेंडू हाताळला आणि धावसंख्या ती मात्र स्थापित ठेवली आहे. कमबॅक त्याच्याकडनं या बॉलवर बघायला मिळाला. शेवटचा एक बॉल या षटकामधील बाकी आणि तो मैदानाच्या आतमध्ये. मैदानामध्ये प्रेशरमध्ये भल्या भल्यांच्या शिट्या वाजतात आणि तीच गोष्ट बघायला मिळतीये. पंच वळलेत आमच्याकडे. नो चेंडूचा करार केला आणि तदनंतर मात्र येणारा बॉल आता फ्री हिट आहे. मैदानाच्या आतमध्ये एक एक्स्ट्रा चेंडू हाताळला जातोय, एक अतिरिक्त चेंडू हाताळला जातोय आणि धावसंख्या मात्र पुढे जातीये. तब्बल 60 डावा स्कोर कार्ड वर बघायला मिळतात. भल्या मोठ्या धावसंख्येच्या दिशेनं ती वाटचाल बघायला मिळते उर्वी 11 नाणे संघाची. येणारा बॉल मात्र आता फ्री हिट आहे. यावेळेला आपटून टाकलेला बॉल उडवायचा होता. तुम्ही तुमच्या मैदानावर खेळतायत, अंदाज यायला हवाय की टप्पा पडल्यानंतर बॉल बाउंड डेफिनेटली होणार आणि ते ओळखायला प्रियेश पाटील यावेळेला चुकले. मागे बॉलची वाट पाहिली आणि त्यांच्या मस्तकावरनं बॉल तदनंतर निघून गेलाय. वन बाउन्स ओव्हर दी रोप. हॅलो 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 हॅलो. धावसंख्या तब्बल या 4 न वाढून पुढे जाऊन पोहोचली आहे 64 या अंकावर. 64 रन्स ऑन बोर्ड. 64 जोडल्या गेल्यात. धावा कराव्या लागतील कारण आपण प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानावर खेळतोय. समोरच्या संघामध्ये सुद्धा तेवढी तगडी बॅटिंग लाईनअप आहे. अभिनय पाटील, रुपेश पाटील, आकाश पाटील, मुकेश पाटील, दीक्षित, प्रियेश पाटील, जबरदस्त खेळाडूंचा संच दुसऱ्या बाजूने सुद्धा आहे. परंतु या वेळेला मैदानामध्ये एक पाटील बहरतोय, त्याचं नाव आहे कुणाल पाटील. 12 चेंडू 38 या धावसंख्येवर मात्र खेळी करत असताना बघायला मिळतोय आपल्याला. यावेळेला फटका फसलाय. उंची तर बरीच गाठली आणि त्या ठिकाणी तन्मयकडनं कॅच कंप्लीट केली जाईल. लेझी फटका मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला आणि जे कोणाला जमलं नाही ते मात्र कर्णधारांनी करून दाखवलंय. निखिल पाटील गोलंदाजी ट्रॅकवरनं आले आणि गोलंदाजी करताना गती अजिबात दिली नाही. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केलेला त्या ठिकाणी फलंदाजांनी आणि तो फटका मात्र त्याचा फसला. तन्मय मागे होते आणि तन्मयनं कंप्लीट केली आहे कॅच. परतावं लागेल माघारी. कुणाल पाटीलच्या एका बहरदार खेळीचा अंत. तो कुणाल पाटील नावाचं वादळ यावेळी निखिलनं केलंय शांत. 13 चेंडू मध्ये 38 धावा करून मात्र कुणाल माघारी परतलाय. जबरदस्त बॅटिंग. प्रेक्षकांनो, कुणालची फलंदाजी या संध्याकाळच्या सत्रात आवडली असेल तर एकदा बॅटिंग करता टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली त्याच्याकडनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्याकरिता दाखल होत आहेत. नाव आहे संचित. यावेळेला लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे त्या ठिकाणी निखिल. जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळते त्याच्याकडनं. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढत असताना पंच वळलेत. लेग बायची एक धाव या ठिकाणी स्कोर कार्ड मध्ये ऍड होईल आणि धावफलक पाहिलं तर जाऊन पोहोचेल 65 या अंकावर. यावेळेला मात्र स्लॉट मध्ये आला आणि शुभमनं सरळ बॉलला फेकून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. निखिल पाटीलच्या विपक्षामध्ये केलेला हा शुभमचा जबरदस्त हल्ला. बॉल सरळ बाउंड्री लाईनची सफर करण्याकरिता ओव्हरपिच बॉल रडार मध्ये आला आणि तदनंतर मात्र स्लॉट मधल्या बॉलला फेकून दिला. षटकारामध्ये 6. मैदानाकडे जाऊयात. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅचच्या टॉस करण्याकरिता डीकेपी स्पोर्ट्स पावणेपाडा आणि त्याच्या विपक्षामध्ये असेल टीम प्रिशा 11 किरवली. बघा, इनिंगच्या ब्रेक मध्ये टॉस झाला पाहिजे आणि दोन्ही संघाचे कॅप्टन तेव्हा उपस्थित पाहिजेत. निखिल पाटील. याही वेळेला शुभमनं उडवून दिलंय. मिस टाइम झालाय परंतु हवा टेनिस क्रिकेट मधले वाक्य आहे, वारा तिथेच मारा. आणि या वेळेला शुभम पाटील
बॅकफुटला जात आहेत, बघायला मिळालाय बॉल, कट करण्याचा प्रयत्न आणि तो कट ओळखला आणि त्यानंतर मात्र या बॉलला सरळ फेकून दिलंय सीमारेषा पार. आलाय बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरा षटकार 6. याही वेळेला आडव्या बॅटनं फटका खेळलेत खरे प्रियेश पाटील, त्याच्यापासून लांब आणि त्यानंतर बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. धावा मिळाल्या 4 आणि 4 न वाढून धावसंख्या ती मात्र जाऊन पोहोचली आहे तब्बल 81. थँक्यू. शेवटचा आणि अंतिम मात्र आता इथून एक चेंडू बाकी. याही वेळेला उडवलंय, सरळ बॉलला पाठवून दिलाय शुभम पाटील, त्याच्या बॅटमधनं अजून एक बहरदार प्रहार. तो बॉल सीमारेषा पार आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचली आहे 87 अंकावर. विजयाकरता 88 चं लक्ष. येणारे बॉल आहेत 30 आणि करायच्या तुम्हाला 88. 30 चेंडू आणि 88 धावा कशा पद्धतीने केल्या जातील की रोखल्या जातील ते ऐकवण्याकरिता तुमच्या समोर मायक्रोफोनवरनं जॉईन होतील अक्षय पांडव सर. धन्यवाद. हॅलो. चला आपण नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे जाणार आहोत. टॉस करण्याकरिता या ठिकाणी मी मुख्य मंचावरून मान्यवरांना आमंत्रित करतो, ज्यामध्ये आपण राजेशजी सातवी ते येत आहेत आणि त्यांच्या समवेत राहुलजी भोईर ते येत आहेत. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन्स DKP स्पोर्ट्स पावणीपाडा, आपला कॅप्टन आपण लवकरात लवकर पाठवून द्यायचा. DKP स्पोर्ट्स पावणीपाडा. दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूने पावणीपाडा टीमचे कॅप्टन तेजस आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर किरवली टीमचे कॅप्टन विपुल आहेत. कॉलिंग कोणाकडनं असेल? कॉलिंग असेल प्रिशा 11 किरवली या संघाकडनं. SP असा कॉल दिलाय आणि टॉस मात्र जिंकला या ठिकाणी आपण पाहू शकाल. SP आलाय अर्थातच. प्रिशा 11 किरवली टीमचे कॅप्टन विपुल यांनी टॉस जिंकला. विपुल, काय निर्णय स्वीकारशील? पहिली बॅटिंग असेल आमची. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामागचं काही खास कारण या मैदानावर? आयोजन खूप सुंदर आहे. असं आयोजन फर्स्ट टाइम म्हणजे सेकंड टाइम झालंय बघायला मिळतंय. SP नक्कीच संघामधनं संपूर्ण संघ आम्हाला किरवली संघ इन ॲक्शन बघायला मिळेल का? हो, भेटेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला. तेजस, टॉस गमवावा लागलाय आणि प्रथम बॉलिंग येते. टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आमची बॉलिंगच घेणार होतो आम्ही. म्हणजे तेजस, तुला जो निर्णय हवा होता तो निर्णय तुझ्या वाटेला येतोय गोलंदाजी करण्याचा. मनामध्ये काय टार्गेट आहे की प्रतिस्पर्धी संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? कमीत कमीत रनामध्ये मोठी स्पर्धा तुमची सुद्धा येत असते दरवर्षी, ती सुद्धा आपल्याला बघायला मिळत असते. डेची स्पर्धा आपल्याला माहिती आहे ऑर्गनाईज करताना किती मेहनत लागते, यशस्वी करताना किती जणांचं सहकार्य लागतं. परंतु इथे आल्यानंतर संदीप भाऊ आणि त्यांच्या संपूर्ण SP ग्रुपची मेहनत पाहताना, ही नाईटची स्पर्धा पाहताना, रजनी क्रिकेट महोत्सव पाहताना तुला कसं वाटलंय? आयोजन अतिशय सुंदर आहे, खेळायला मजा येईल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊयात त्या ठिकाणी आपण मॅचकडे. तुमच्या समवेत मायक्रोफोनवरनं जॉईन होतील अर्थातच अक्षय पांडव सर. थँक्यू. वेलकम बॅक. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आबाळ फाटलं तरी हरकत नाही, परंतु स्वप्नांना ठिगळ लावून पुन्हा उभं राहण्याची जिद्द असायला हवी. दुखापतीनंतर सावरून पुन्हा मैदान गाजवण्याकरता सज्ज झालाय अभिनय पाटील.
जो ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याच्या साथीनं फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय फलंदाज प्रियेश पाटील. महत्वाची सलामीची जोडी ती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. SP ग्रुप प्रेझेंट उपसरपंच चषक 2026 या स्पर्धेचं हे शानदार आयोजन आपण एन्जॉय करत आहे. भूषण आलाय पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर. पहिलाच बॉल शॉट ऑफ लेन त्यावर केलाय पुल आणि तिथे वा जबरदस्त कॅच. आउटस्टँडिंग दर्जेदार झेल. अभिनय पाटील गोल्डन डक या धावसंख्येवर बाद. गोल्डन डक या धावसंख्येवर पहिल्या विकेटचं बदल झालंय. नवीन फलंदाज रुपेश मैदानामध्ये आलाय. मात्र हा खेळाडू या मॅचला आपल्या बाजूने खेचून घेऊन जाऊ शकतो तेवढी कुवत नक्की त्याच्यामध्ये आहे. जेव्हा जेव्हा अभिनय पाटील बाद झालाय तेव्हा तेव्हा डावाला सावरण्याचं काम रुपेश पाटीलने केलंय. तो मैदानामध्ये आलाय. आवाज आला इथे फ्लाइंग स्लीपमध्ये गेलाय. कुठल्याही प्रकारची रन तिथे मिळणार नाही. एक निर्धाव चेंडू तो आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ. भूषण गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. अगदी योग्य टप्प्यावर गोलंदाजी ती भूषणच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी तेच या मैदानावरचं तुमच्या विजयाचं कारण असू शकतं. कारण पूर्वार्ध जर आपण पाहिलं तर गोलंदाजी थोडीशी खराब राहिली. आखूड टप्प्याचे जास्तीत जास्त बॉल बिलोशीकरांनी घरच्या मैदानावर स्वतःच्या विकेटवर हाताळले असं म्हणावं लागेल. ज्यावेळेस नोचा इशारा आला पंचांकडनं विकेटच्या बाहेर पडला होता बॉल. त्यामुळे अतिरिक्त धावसंख्येला सुरुवात झाली. या डावाची पहिली एक धाव धावफलकावर जोडली गेली. पहिला बॉल त्यावर एक महत्त्वपूर्ण सफलता मिळाली आहे. डाव्या एसटीवर राहिलाय. पुण्याच्या एकदा दिशा भरकटली. डाव्या एसटीच्या बाहेर अतिरिक्त पंचांनी वाईट म्हणून करार केले. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 या आकड्यावर. असं नाही की वजीरच तुम्हाला सामना जिंकून देईल. कधी कधी प्यादेही चांगली कामगिरी करताना लढाई जिंकून देतात. अगदी तेच काम रुपेशला मैदानाच्या आतनं करावं लागेल. यावेळेस मात्र हाही फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्याच्यापासून दूर राहिलाय. तिथे जर आपण पाहिलं तर 2 धावसंख्येच्या कॉलिंग आहे आणि 2 धावा त्या सुरक्षिततेने पळून पूर्ण केल्या जातील. दुहेरी धावसंख्येने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 4 वर. 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. पहिलं षटक आहे. एक बलाढ्य लक्ष ते समोर आहे. मात्र कुठलंच लक्ष मोठं किंवा छोटं नसतं. तुमचे प्रयत्न कसे होत आहेत ते पाहण्यालायक असतं. यावेळेस इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न झेल तो इथे ड्रॉप झालाय. 1-2 मध्ये कन्वर्ट करण्याची संधी आहे आणि वेगवान दौड ती विकेटमध्ये पाहायला मिळते. 2 च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 6 वर. विजयाकरता जर आपण पाहिलं तर पर ओव्हर तुम्हाला 18 रन त्या धावफलकावर जोडायच्या आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर धावफलक 6 वर आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक विकेट कीपरनं टिपलाय. झेल संपलाय रुपेशचा खेळ. विकेटचं पतन. रुपेश बाद. संदीपजी पाटील SP यांच्या वतीनं आयोजित SP ग्रुप चे हे दर्जेदार आयोजन उपसरपंच चषक 2026 अगदी दिलदार व्यक्तिमत्व आहे. स्वतःचं आयोजन आहे. एरवी वेगवेगळ्या मंडळांची आयोजनं असतात ती यशस्वी व्हावी म्हणून त्यांच्याकडनं आर्थिक सहकार्य दिलं जातं. हे तर स्वतःच आहे मग ते दर्जेदार असणारच. यामध्ये तिळमात्र शंका नाही. आणि एक भव्य दिव्य आयोजन ते सध्या SP ग्रुपचं ते आपल्याला पाहायला मिळते.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश, तो फलंदाजी करण्याकरता आलाय आणि इथे त्याच्या फलंदाजीची गरज आहे. ज्या पद्धतीच्या फलंदाजी करता तो ओळखला जातो मोठे फटके खेळण्याकरता, ती फलंदाजी त्याला मैदानाच्या आतनं दाखवावी लागेल. फुलटॉस मिळालाय त्याला, फुलटॉल वसूललाय, बॉलला फेकून दिलाय. पहिलाच दमदार, दर्जेदार आणि क्वालिटी हिट षटकार. हिरोवाली कामगिरी ती मैदानाच्या आतनं साकार करावी लागेल. जर एक बॅटर ती वन साइड हिरोवाली कामगिरी साध्य करतोय, त्याला योग्य त्यानं साथ मिळते, तर मग हे बलाढ्य आव्हान ते दाफलकावर लागू शकतं. पहिल्या ओव्हर नंतर लागलं 12. ओव्हर नंबर 2 गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज कल्पेश आलाय. बघूया कल्पेश तो कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. या विकेटवर रोज प्रॅक्टिस करताना तुम्ही खूप चांगले षटकार खेचता. आज मॅचच्या माध्यमातून ते षटकार मैदानातून खेचावे लागतील. बेखौफ, बेधडक आणि बिंदास्त अंदाज तो फलंदाजीचा आज भिलोशीच्या बॅटर्सना मैदानाच्या आतनं दाखवावं लागेल. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेन, त्यावर केलाय इथे पुल, आणि हा पुल आहे पॉवरफुल षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते 18 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर दमदार हिट. कल्पेश यावेळेस मात्र फुलर लेंथवर टाकला होता, थोडासा खाली राहिलेला, तिथे कलेक्शन करताना गडबड झाली. 1 रन ती दाफलकावर जोडली गेली. योग्य निर्णय घेतला तिथे आकाशनं, कारण रिस्क घेणं इथे परवडणार नाही. ही एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली. इथे चेक केलं जात आहे. ॲक्शन गोलंदाजाची ती तपासली जाईल. तिसरे पंच ते तिथे चेक करतायत, तपासतायत. हॅलो, इट्स फेअर बॉल. 2 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. तर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. कल्पेश आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. यावेळेस मात्र हा बॉल कट करण्याच्या नादात झेल ड्रॉप झालाय. हा झेल सोडणं खूप महागडं ठरू शकतं. हा आकाश आहे ना, तो मैदानाच्या आतनं जर बहरात आला तर मग या धावा तुटपुंजा वाटू लागतील. एवढे धुवाधार फटके तो मैदानाच्या आतनं खेळतो. तगडे षटकार खेळतो हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, त्यामुळे त्याला जीवनदान देणं ते तुमच्या टीमला अडचणीमध्ये आणल्यासारखं होईल. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 20 आहे. धावसंख्या अगदीच खराब आहे असं नाही. 9 बॉलमध्ये 20 आलं. येणाऱ्या 3 बॉलमध्ये 1 ते 2 मोठे फटके आले तर कव्हर करता येईल. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे खेळला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक आहे. बॉल पहिल्या टप्प्याखेरीज निघून गेलाय सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4 चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होतीये. बघा, फिरवलं होतं, बॉलला बाहेर काढलं होतं, खेचून मारलं आणि तिथे बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला. 1 बाउन्सला चौकारामध्ये परावर्तित झाला. पुढचा बॉल यावेळेस डाव्या स्टीवर राहिलाय. तिथे एक्स्ट्रा रन तिथे दाफलकावर जोडल्या गेल्या. एकेरीच्या मदतीने दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोचते ती 25 धावा. महत्वाचा सामना आहे, पहिलाच सामना. अगदी आयोजक ते सध्या मैदानामध्ये आहेत. चांगला बॉल फिरवलं. यावेळेस समोरच्या बाजूनं थोडंसं दूर ठेवलं बॅटरच्या बॅटच्या रेंज पासून आणि
विकेट किपरच्या हातामध्ये नेलं. एकंदर 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 25 धावा आहेत. खुल्या टप्प्याचा बॉल चांगला बिटवीन द गॅप खेळलाय. जमिनीशी खेळत बागडत बॉल वेगानं चाललाय. सीमा रेषा पार. इथे रन्स मिळतील 4. चौकार. एक चांगला फटका होता. एक्स्ट्रा कव्हर आणि वाईडिश लॉंग ऑफच्या मध्यावरनं हा फटका खेळला. दर्जेदार पद्धतीनं इनफिल्डला क्लिअर केलं. भूषणच्या अगदी बाजूनं हा बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला. प्रियेश चांगला खोल टप्प्याचा चेंडू त्यानं खोदून काढला असं म्हणायला हरकत नाही. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. 2 ओव्हरनंतर धावफलकावर 29 धावा या धावफलकावर लागल्या गेल्यात. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 3 ओव्हर आणि 59 धावा म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 3 षटकार ते खेळणं इथे बंधनकारक आहे. पर ओव्हर 3 षटकार खेळणं काय आकाश आणि प्रियेश यांना शक्य होतील. ओळखले तर त्याच पद्धतीच्या फलंदाजी करता जातात. आज त्यांच्या फलंदाजीची खऱ्या अर्थानं सत्व परीक्षा आहे. घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर घरच्या स्वतःच्या आयोजनामध्ये त्यांना आज षटकारांची आतिषबाजी करायची आहे आणि नाणेकरांना त्यांना रोखायचं आहे. कोण या युद्धामध्ये यशस्वी होईल ते आपल्याला इथे बघायचं आहे. खूप सारा प्रेक्षक वर्ग पहिल्याच मॅचमध्ये उपस्थित आहे कारण बिलोशी संघाची ही पहिली मॅच आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज संचित तो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. समोर आकाश स्ट्रायकर एंडकडे उभा आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन. माघारी जावं लागेल. छिडकाणी केली होती ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलची आणि तिथे बॅटची कडा घेऊन बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेला आणि विकेट मिळाली. विकेटचं पतन. फलंदाज आकाश तो बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 धावा 3 विकेटच्या पतनानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीक्षित फलंदाजी करण्याकरता आलाय आणि फलंदाजी करून दाखवावी लागेल. संचित चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर त्याला सफलता मिळाली आहे. खाली राहिला फलंदाजाला बीट करतोय. विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. प्रियस थोडासा नाराज आहे. स्ट्राईक रोटेट करणं त्याला स्ट्रायकर एंडकडे आणणं हे काम फलंदाजाला करणं गरजेचं आहे. मात्र तिथे फलंदाज चुका करत आहेत. या चुकांमधनं सावरावं लागेल. यावेळेस मात्र उडवलं दीक्षितनं बॉलला मिडल ऑफ द बॅट मैदानाच्या बाहेर. दमदार हिट. षटकार लागला. उंची आणि लांबी दोन्ही परफेक्ट. बॉल सीमा रेषा पार. दीक्षितच्या बॅटमधनं सलगचा दुसरा धमाका तो मैदानाच्या आतनं पेशकश झालाय. षटकार खेचून मारलं होतं ऑफस्टम्पच्या बाहेरच्या बॉलला आणि तदनंतर उडवून फेकून दिलं. तिथे काऊ कॉर्नरच्या झोन मध्ये सीमा रेषा पार. दमदार हिट. उपसरपंच चषकचा षटकार. सलगचा तिसरा मारला तर संदीपजी पाटील साहेब SP यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. इथे मात्र हा बॉल एक रन तिथे धावफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 42. मॅच ऑन आहे. असं नाही की मॅच संपली. एक षटकार शेवटच्या बॉलला आला तर या ओव्हरमध्ये जेवढ्या रन्स हव्यात तेवढ्या रन्स धावफलकावर जोडल्या जातील. कारण आतापर्यंत 13 आल्यात. एक षटकार आला तर 19 येतील आणि मग उर्वरलेल्या 2 षटकांमध्ये 20-20चं समीकरण राहील. कॅल्क्युलेशन त्याच पद्धतीने मोजलं जाईल की तुम्ही ओव्हरमध्ये किती षटकार खेळताय. पुढचा बॉल
प्रियेश पाटील उडवलंय, फेकून दिले बॉलला दूर, सीमा रेषा पार, षटकार. प्रियेश पाटीलनं या षटकारानं मैदानाच्या आतनं सांगितलंय, शिडशिडीत बॉडी समजून हलक्यात घेऊ नका, लांब मारू शकतो आणि खूप लांब मारलाय. या स्पर्धेतला अगदीच भयानक लांब षटकार प्रियेश पाटीलच्या बॅटमधनं पाहायला मिळालाय. प्रियेशची बॅटिंग जर बहरली तर ही मॅच प्रेक्षकांना खूप मोठा आनंद देईल. 12 बॉल 40 ची गरज आहे. अगदी लांब षटकार होता, जवळपास जर इथे मेजरमेंट असताना तर 100 मीटर, 100% 100 मीटर, कारण 60 मीटरची बाउंड्री पकडली तरी ते 40 मीटर पुढे आरामात होईल. 100 मीटरचा 6 होता तो. हा सामना जर जिंकून दिला तर बिलोशी संघाकरता 1000 रुपये असतील हर्षल भोईर यांच्या माध्यमातून. सध्या जर आपण पाहिलं तर 48 धावा 3 विकेटच्या पतनानंतर 3 ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. 12 बॉल 40 ची गरज आहे. पुढेच एकदा कल्पेश, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. दीक्षित स्ट्रायकर यांकडे या 4 मध्ये 13 वर बॅटिंग करतोय, त्याचाही स्ट्राईक रेट चांगला आहे. काय घडेल या मॅच मध्ये ते इथे आपल्याला पाहायचंय. कल्पेशचा पहिला बॉल कमी गतीने टाकला, त्यावर चांगला फटका तो पाहायला मिळाला. बिटवीन द गॅप बॉल चाललाय सीमा रेषा पार. पहिल्या बॉलवर चौकार आलाय 4. कमी गतीचे बॉल असतात ना, ते फलंदाजाला ओळखणं ते गरजेचं असतं. जर ते ओळखले तर फलंदाजाकरता ते रन्स मिळवणारे बॉल असतात. जर ते ओळखता आले नाही मग गोलंदाजाकरता ते कारगिर होतात. आणि इथे तो कमी गतीचा आखूड टप्प्याचा बॉल होता, त्यामुळे ओळखणं शक्य झालं आणि चौकार तो ते चेंडूवर परावर्तित झालाय. यावेळेस मात्र पुण्याच्या एकदा कमी गतीचाच बॉल होता, मात्र योग्य तऱ्हेनं मिडल नाही झाला. 1 रन मध्ये चेंडूला कन्वर्ट केले. प्रियेश तिथे म्हणतोय की मी आहे, त्यामुळे मी स्ट्रायकर यांकडे उभा राहतो. येणाऱ्या बॉलचा समाचार मी घेण्याचा प्रयत्न करतो. 2 चेंडूचा खेळ, त्यानंतर 53 धावा धाफलकावर. खूप मोठी धावसंख्या, दर्जेदार बॅटिंग करताना उर्वी 11 नाणे या संघानं धाफलकावर जरूर जोडली आहे. कोलंडाप्याचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने खोदून काढलाय. तिथे एक क्षेत्ररक्षक भूषण येतोय बॉलवर, जोपर्यंत रिटर्न केलाय त्यावर 1 धाव, त्यावर समाधान मानावं लागेल. 3 बॉलमध्ये आल्यात 6. 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 3 मध्ये किती येतील? पुढचा बॉल उडवलंय, फेकून दिलं बॉलला सीमा रेषा पार, षटकार. इथे हीच भाषा चालणार आहे. या मॅच मध्ये षटकार किती मारतायत तेच मोजायचे आहेत आपल्याला. आणि इथे या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 आल्यात. आता येणारे इथनं बॉल शिल्लक राहिलेत 8 आणि 8 मध्ये बनवायचे आहेत 8 बॉल 28. सलग 3 षटकार कुठल्याही बॅटरनं या मॅच मध्ये मारले तर या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय संदीपजी पाटील SP यांच्याकडनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज जे SP बिलोशीच्या खेळाडूला दिलं जाईल. SP बसलेत म्हणजे खेळाडू मालामाल होणार. फक्त तुम्ही तुमच्यामधली कुवत आणि गुणवत्ता दाखवा, पारितोषिक तुमच्याकरता त्यांची लयलूट होईल. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 बॉलमध्ये 12 आल्यात. पुढचा बॉल फुलटॉस, त्याला उडवलाय, मात्र फटक्यामध्ये ते एलिमिनेशन बनलं नाही. पहिला नाही तर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅच कॅरी झालाय. फुलटॉस बॉल मिस केलाय. हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाणं ते खूप अत्यावश्यक होतं SP बिलोशी करता. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आता 60 या आकड्यावर स्थिर आहे. गोलंदाजांनी खूप जास्त मोठी लयलूट पूर्वार्धामध्ये केली आणि त्याचं भुगतान ते आता करावं लागतंय. येणारा शेवटचा बॉल, काय घडेल त्या बॉलवर. एखादा मोठा फटका आला तर बिलोशी संघ मॅच मध्ये येईल. एक चांगला बॉल जर या स्टेजला कल्पेशकडनं हाताळला गेला तर उर्वी 11 नाणे संघ
तो मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर विराजमान होईल. काय घडेल या बॉलवर? हा बॉल या मॅच मधला खूप महत्वाचा बॉल आहे, खूप निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवर षटकार आला, मॅच बॅलन्स होईल. या चेंडूवर चांगल्या पद्धतीची डिलिव्हरी आली तर मग नाणे संघ मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवर जाईल. काय घडेल या बॉलवर ते इथे आपल्याला बघायचं आहे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा मिस झालाय. सलगचा दुसरा फुलटॉस, त्यावर चुकी झाली आहे. 2 फुलटॉस इथे मिस केलेत. हे 2 फुलटॉस मिस केल्यामुळे मॅच मध्ये इथे आता येणारे 6 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज. शेवटचे 6 बॉल विजयाकरता 28 धावसंख्येची गरज. काय असेल या मॅचचा रिझल्ट? येणारे 6 बॉल. प्रियेश पाटील एक आशेचा किरण, तो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. बघूया प्रियेश त्याचा खेळ तो कसा असणार आहे इथे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज प्रियेश प्रणय आलाय. एकाच राशीचे 2 खेळाडू एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत, मात्र कुणाचं नाव चर्चेमध्ये राहील ते या ओव्हर मध्ये आपल्याला बघायचं आहे. पहिला बॉल षटकार. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. बघूया तिसरे पंच काय डिसिजन देत आहेत. प्रणयचा पहिला बॉल, त्यावर तर षटकार आलाय. तिसऱ्या पंचांकडे इथे सर्वांची नजर आहे. बघूया काय डिसिजन येतोय. चेक केलं जातंय, तपासलं जातंय. इट्स अ फेअर बॉल. षटकार आलाय. येणारे इथनं बॉल शिल्लक आहेत आता 5 आणि 5 मध्ये बनवायच्या 22 धावा. 5 बॉल 22. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्रणय, समोर प्रियेश पाटील. या 1 जर पूर्ण केलं तर आज चर्चेमध्ये असेल. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला, रन ना घेणं पसंत केलं. तिथे डॉट बॉल तो येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. येणारे 4 बॉल विजयाकरता जर आपण पाहिलं तर 22 धावसंख्येची गरज आहे. 3 षटकार, 1 चौकार. 4 बॉल मध्ये 4 मोठे फटके ते मैदानाच्या आतने खेचायचे. काय इथे प्रियेश पाटील कडनं ते 4 बॉल मध्ये मोठे फटके इथे मैदानाच्या आतने खेचले जातील. चेक केले गेले. ऍक्शन जी आहे ती चेक केली जाते. इट्स अ फेअर बॉल. चार चेंडूचा खेळ तो बाकी आहे आणि या 4 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 22 या धावसंख्येची गरज आहे. 4 बॉल 22.
ही धावसंख्या दाफलकावर लावायची. बघूया 4 बॉलमध्ये 22 धावा कशा पद्धतीने इथे दाफलकावर जोडल्या जातील. षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता गोलंदाज प्रणय तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते. समोर प्रियेश पाटील. चांगला बॉल फुलर लेंथवर, तिथे बॉलला हाताळला आणि विकेट कीपरच्या हातामध्ये नेलं. मॅचमध्ये आपल्या टीमला जागा निर्माण करून दिली आहे या चेंडूला. अगदी योग्य टप्प्यावर पूर्वार्धामध्ये गोलंदाजांनी धावसंख्येची केलेली लयलूट, त्यामुळे ही मॅच जर आपण पाहिली तर ती आता टर्न होतीये. फुलटॉस मिळालाय त्याला तिथे हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न. आत्तापर्यंत जेही फुलटॉस मिळालेत ना ते फुलटॉस मिस झालेत आणि त्यामुळेच ही मॅच ती हातातनं निसटत असताना पाहायला मिळाली. याआधी कल्पेशच्या त्या 2 फुलटॉसवर 2 विकेट्स आल्या आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर तिथे मॅच ती मिस झाली. बाकी ओव्हरऑल बॅटिंगचा परफॉर्मन्स खूप चांगला तो पाहायला मिळाला होता. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. निर्धावच्या स्वरूपाने चेंडू विकेट कीपरच्या हातामध्ये डॉटच्या स्वरूपाने येतोय. 5 चेंडूचा खेळ, चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाज प्रणयकडनं फुलर लेंथवर चेंडूला हाताळलं गेलं. यावेळेस मात्र हा बॉल त्याला उडवला आणि इथे विजयी होती टीम उर्वी 11 नाणे. उर्वी 11 नाणे या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक टीम SP बिलोशी. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आपण जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅच कुणाल, ज्यानं दमदार खेळ तो मैदानाच्या हातनं दाखवला. डावकुरे हाताचा एक प्रतिभासंपन्न बॅटर ज्यानं 38 धावसंख्येची इनिंग जी मैदानाच्या हातनं साकारली तो कुणाल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. वेलकम कुणाल, आपलं मुख्य मंचावर स्वागत आहे. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक ते आपण त्याला वितरित करणार आहोत. HR फॅशन कडनं आलेली कॅप. चला नेक्स्ट मॅच. चला लगेचच मैदानाच्या आतमध्ये उतरायचं, वेळ न घेता क्षेत्ररक्षण लावायचे. टीम DKP शिवकृपा पाहुणीपाडा. चला तिथे लगेच शिवकृपा पाहुणीपाडा आपण मैदानाच्या आतमध्ये यायचंय. मॅचला इथे सुरुवात होणार आहे. कुणाल चला भूषण आपल्या संघासोबत आपल्याला बाहेर यायचंय. मॅच लगेचच सुरू होते. इथे नेक्स्ट टीम मैदानाच्या आतमध्ये आली आहे. कुणाल या वेलकम, आपलं स्वागत आहे मुख्य मंचावर. जे ठरलेत मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक तिथे मुख्य मंचावर वितरित केलं जाईल. हॅलो हॅलो. चला या कुणाल. चला सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये यायचंय आपण मॅन ऑफ द मॅचचं प्राइज घेण्याकरिता. कुणाल पाटील या मॅचचा कुणाल थोडं लवकर पोहोचा. मॅच सुरू होण्याआधी आपल्याला पोहोचायचंय. हो.
हॅलो चेक. या मान्यवरांच्या शुभस्य आपण कुणाल याला मॅन ऑफ द मॅच वितरित करणार आहोत. कुणाल सूरजजी घरत यांच्या शुभस्य आपण हे प्राइज वितरित करतोय. याच्यावर फॅशनकडनं ही कॅप आहे. रोहित सुतार ग्रामपंचायत सदस्य बिलोशी यांच्याकडनं हे मेडल आहे आणि तदनंतर संदीपजी पाटील SP यांच्याकडनं हे आकर्षक मेमेंटो आहे. कुणाल इंडियन नेव्हीमध्ये कार्यरत आहेत. 6 महिने ड्युटीवर असतात आणि तदनंतर आल्यानंतर सराव करून आपल्या संघासोबत खेळतात. आपला वाडा तालुक्यातील क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू. कुणाल कसं वाटतंय? जास्त वेळ घेणार नाही. खूप अप्रतिम फलंदाजी बघायला मिळाली. खूप अप्रतिम फलंदाजी, कारण हवेचा झोक होता त्याच्या उलट्या बाजूनं तुझी बॅटिंग बघायला मिळत होती. कसं वाटलं इथे आल्यानंतर खेळताना आणि ओव्हरऑल संघाचा कशा पद्धतीने सपोर्ट मिळाला आहे? प्रथमतः SP ग्रुपने आम्हाला इथं खेळायला संधी दिली, त्याबद्दल त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि ज्यावेळेस टॉस आम्ही हारलो त्यावेळेस आमचा एकच गेम प्लॅनिंग होता की ग्राउंड पण सुंदर आहे, स्कोअर होईल म्हणून शेवटच्या ओव्हरपर्यंत खेळायचा मनात ठेवला होता आणि तीच खेळणं तशी खेळी झाली माझ्याकडे. खूप साऱ्या शुभेच्छा असतील कुणाल तुला पुढील वाटचालीस. चला आपण नेक्स्ट मॅचकडे जाऊयात. हा, या प्रेक्षकांनो या. कालच्या दिवसातनं ज्यांच्या कॅचेस आपण कंप्लीट केलेल्या आणि त्यांचे कॅश प्राइज द्यायचे बाकी होते, हॅलो निखिल, काल ज्यांनी कॅच कंप्लीट केली आहे, नितीन पठारे आहेत का इथे? नितीन पठारे